अकोल्याच्या डाबकी रोड विस्तारीकरणाच्या कामात महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे काम रखडले असून नागरिकांचे हाल सुरू आहेत। आता आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाचा पाठपुरावा करणे आवश्यक झाले आहे। अकोला शहराचा महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असलेला डाबकी रोड सध्या विस्तारीकरणाच्या कामात विभागीय समन्वयांच्या अभावामुळे समस्येचा केंद्रबिंदू ठरत आहे। अकोला महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कोणते काम आधी यावर मतभेद असल्याने या प्रकल्पाचा वेग मंदावला आहे। रविवारी महापालिका आयुक्त सुनील लहाणे यांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी केली, मात्र प्रत्यक्ष पाहणीतच समन्वयांचा अभाव स्पष्टपणे जाणवला। विद्युत, नगररचना, अतिक्रमण, पाणी पुरवठा आणि बांधकाम विभाग हे एकमेकांशी समन्वय साधू शकले नाहीत। परिणामी खोदकाम पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या विभागांचे काम सुरू होत असून तेव्हापर्यंत पूर्वीचे कामही बिघडले आहे। अनेक ठिकाणी उघड्या नाल्यांमध्ये साचलेले पाणी व गळतीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। या गोंधळांमुळे 4 रस्त्यांचे काम जे 2 वर्षात पूर्ण होणार होते त्याला आता किमान 5 वर्षाचा वेळ लागू शकतो। न्यायप्रविष्ट अतिक्रमणे आणि बँकेकडील प्रलंबित प्रकरणे देखील कामात अडथळा ठरत आहेत। ठेकेदारही अडचणीत असून काम सतत थांबले आहे। शहरातील नागरिक प्रचंड नाराज असून डाबकी रोडचे कामही किल्ला चौक ते बाळापूर नाका योजनेप्रमाणे अपूर्ण राहिलं अशी भीती व्यक्त केली जात आहे। आता आयुक्त लहाणे यांनी स्वतः कामावर लक्ष केंद्रित करावे आणि विभागांमध्ये समन्वय साधून काम गतीने मार्गी लावावे अशी मागणी नागरिक करत आहेत।